या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. मुंबई एअरपोर्ट, जिथे कधीच रात्र होत नाही. हजारो लोक, विमानांचा आवाज आणि चकाकणारे दिवे. पण याच एअरपोर्टच्या पार्किंग लेवल P7 बद्दल तुम्हाला माहिती आहे का? तिथे असा एक कोपरा आहे जिथे एअरपोर्टचे कर्मचारीही एकटे जायला घाबरतात. आजची आपली केस अशाच एका व्हॅले ड्रायव्हरची आहे, ज्याने त्या रात्री पार्किंगमध्ये जे पाहिलं ते कोणत्याही CCTVमध्ये कैद झालं नाही. समीर एका मोठ्या लक्झरी हॉटेलसाठी व्हॅले ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्याचं काम होतं पाहुण्यांच्या गाड्या एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये नेऊन लावणं. पावसाळ्याची रात्र होती. समीर एक काळ्या रंगाची मोठी SUV घेऊन लेवल P7 वर पोचला. तिथे खूप शांतता होती. फक्त त्याच्या गाडीचा आवाज त्या भिंतींवर आदळून परत येत होता. समीरने गाडी पार्क केली आणि तो चावी घेऊन बाहेर पडला. तितक्यात त्याला मागच्या सीटवरून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. समीर थबकला. त्याला वाटलं पाहुणे चुकून आपल्या मुलाला गाडीत विसरले की काय. समीरने टॉर्च लावला आणि गाडीच्या खिडकीतून आत पाहिलं. मागच्या सीटवर एक 5-6 वर्षांचा मुलगा बसला होता. त्याने आपला चेहरा गुडघ्यात लपवला होता आणि तो हुंदके देऊन रडत होता. समीरने खिडकी वाजवली. बाळा, तू आत कसा? तुझा दरवाजा उघडतोय का? पण तो मुलगा हलला नाही. समीर घाबरला. त्याने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण गाडी लॉक होती. तो मदतीसाठी जवळच्या सिक्युरिटी पोस्टकडे धावला. जेव्हा तो 2 सुरक्षा रक्षकांना घेऊन परत आला, तेव्हा जे त्याने पाहिलं ते पाहून त्याच्या हातातील टॉर्च खाली पडला. गाडीचे 4ही दरवाजे उघडे होते आणि गाडी पूर्णपणे रिकामी होती. सुरक्षा रक्षक समीरवर ओरडले, मस्करी करतोयस का? गाडीत तर कोणीच नाहीये. समीरला स्वतःच्या डोळ्यांवर शंका येऊ लागली. पण जसे ते लोक मागे फिरले तसा गाडीचा हॉर्न जोरात वाजू लागला. जणू कोणीतरी स्टिअरिंगवर डोकं आपटत होतं. आणि सर्वात भयानक म्हणजे त्या गाडीच्या खिडकीच्या काचेवर, जिथे आतून धुकं चाचलं होतं, तिथे एका लहान मुलाच्या हाताचे ठसे उमटू लागले. जणू काही आतून कोणीतरी बाहेर येण्यासाठी काच ओरखडत होतं. त्यांनी CCTV कंट्रोल रूममध्ये फोन केला. ऑपरेटरने सांगितलं, समीर, तू ज्या गाडीपाशी उभा आहेस त्या गाडीचा मालक एकटाच एअरपोर्टच्या बाहेर पडला आहे आणि तुझ्या मागे कोणीच नाहीये. तू हवेत कोणाशी बोलत होतास? नंतर चौकशी केल्यावर समजलं की ज्या जागी ती गाडी पार्क होती तिथेच काही वर्षांपूर्वी एका अपघातात एका मुलाचा गुदमरून मृत्यू झाला होता. समीरने त्या रात्रीनंतर ती नोकरी सोडली. आजही P7 पार्किंगमध्ये अनेक ड्रायव्हर्सना मागच्या सीटवर कोणाचं तरी अस्तित्व जाणवतं. मित्रांनो, तुम्ही कधी एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये एकटे गेला आहात? जर तिथे तुम्हाला कोणाचा रडण्याचा आवाज आला तर मागे वळून पाहू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये सांगा आणि द प्रोफेशनल हॉन्टिंग्सच्या पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करा. भेटूया रात्री 8 वाजता. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.